नमस्कार मंडळी, मी आज बोई मच्छी काल मार्केटला गेली होती ना, तिकडे हे बोई मच्छी आणलं. मोठे पण होते, पण असे छोटे बरे वाटतात जरा. त्याच्यात काहीतरी आंबा आंबोशी काहीही घातलं तरी छान लागते. तर हे बघा, अशा प्रकारे हा बोई मच्छी आहे. फ्रेश आहे, ताजा आहे नुसता. आणि हे खाडीचं कोलंबट आहे, हे बघा. आणि ही खाडीची कोलंबीच आहे, पण मोठी आहे. तर आता मी हे बोई मच्छी साफ करते. तर साफ करतेच आहे तर म्हटलं तुम्ही पण बघा. अशी खवलं फटाफट निघतात, पाण्यात घालून ठेवली ना. हे काटे काढायचे. इथे एक काटा असतो, इथे पण काटा असतो, इथे पण काटा असतो. हे पण काढायचं आणि मग इथे थोडंसं फाडायचं असं. त्यातली घाण निघून जाते. हे बघा, सगळी घाण निघते. मग नंतर हे वरचं डोक्याच्या भागचं हे काढायचं असं. आणि हो, हे डोळे पण काढायचे. हां, शेपटी कापायची. का झालं. हे बघा, कुठे राहिलेलं खवूल पाण्यात टाकली का साप निघून जातात. बघा, मोठ्यापेक्षा ना लहानच आणत जा. ह्या दिवसात म्हणजे पावसाळ्यात ना लहानच आणायची. लहान छान असतात, मोठ्याचा काही भरोसा नाही. फ्रेश असली ना का जरा पण फाटत नाही, तुटत नाही, काहीच नाही. आज मी तळणार वगैरे नाही. हां, त्याचं कालवणच करणार आहे. एवढी मच्छी तुम्ही कधी साफ करणार? मी पण करते. तू करते बोई मच्छी? कोलंबट करते. थांब थांब, मी दोन आधी साफ करून दाखवते आणि मग तू बस करायला. हां, म्हणजे मला जरा मदत करते. तर तुम्हाला कोलंबट पहिला दाखवते. हे खाडीचं कोलंबट आहे. हे बघा, असं सफेद आहे कोलंबट. फक्त असं साफ करायचं आहे. हे बघा, हे तर भरपूर मोठं आहे. बघा किती छान आहे, केवढं मोठं कोलंबट आहे. मोठं आहे तर काय करायचं, हे फक्त जरा जरा असं काढायचं. हे डोक्याचा भाग छान वाटतो खायला. पाय, हे पाय आहेत ते सगळे काढायचे. तू आता साफ कर मंजू, मी बोई मच्छी साफ करते. नमस्कार मंडळी, मच्छी आपली साफ करून झालेली आहे. हे बघा, बोई मच्छी, खाडीची बोई मच्छी आहे. खाडीचं कोलंबट आहे आणि ही पण खाडीची आहे. पण ही मी आता नाही करणार, कारण उद्या दुपारी करणार आहे. ते आता अशीच फ्रीजमध्ये ठेवते. बोई मच्छीला लागणारं साहित्य सांगते मी. हा पाण्यातला आंबा, आपण मे मध्ये टाकलेले आंबे, तो हा आंबा आहे पाण्यातला. हा बघा, आहे ना छान. लसूण घेतलं आहे, टॅमॅटो घेतला आहे, छोटाच घेतला आहे. हिरवं वाटण, मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण आणि आपले मसाले घेतले. तर आपण सुरुवात करूया. तर हा बघा आंबा आहे, तो आपण कापून घेऊया. धुलेला वगैरे आहे, कारण मिठाच्या पाण्यातून काढलेला आहे ना, तो व्यवस्थित धुवायला पाहिजे. खारट असतो तो. भाजीत टाकताना मीठ पण कमीच टाकायचं आधी. आता याच्या अशा हे पाडायचे तुकडे. एक आंबा भरपूर होईल. आमची बोई मच्छी पण थोडीच आहे ना, आंबट होईल जास्त. आणि हा बाठा एवढंच आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. बोई मच्छीमध्ये मिठाच्या पाण्यातला टाकलेला आंबा. चला आपण करूया. कढईत आपलं आहे, तेल पण टाकलंय. आता आपण पहिल्यांदा लसूण टाकू. लसूण व्यवस्थित घ्यायचा, खाडीची मच्छी आहे ना. सोबतच टॅमॅटो पण टाकूया आपण. हिरवं वाटण टाकूया, मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण. आता आपल्याला मसाला घालायचा आहे. आपला घरचा मसाला आहे. 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे हळद, चवीपुरतं मीठ. पण मीठ कमीच टाका, कारण हा खारा आंबा आहे. लागलंच तर आपण परत टाकूया, जास्त मीठ टाकूच नाही. आता आपल्याला आधी आंबा टाकायचा आहे, नाही तर बोई मच्छी साप तुटून जातील. एक उकाळा आंब्याला घ्यावा लागेल. बस, त्याच्यात गरम पाणी टाकू. छान उकाळा घेऊन देऊ. थोडा वेळ झाकण पण ठेवू आपण, 5 मिनटं फक्त. हे बघा मंडळी, कोलंबट साफ करून धुलेलं आहे मस्तपैकी. हे कोलंबट आणि आंबा म्हणजे कैरी, त्याची भाजी बनवणार आहे. त्याला लागणारं साहित्य सांगते. लसूण आहे, मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण, वाटण आणि टॅमॅटो आणि वरतून कोथिंबीर टाकणार. बस एवढंच आहे. तर आपण आंबा कापून घेऊया. पहिला आंबा सोलावा लागेल पहिल्यांदा. चला आंबा कापता आता आपण भाजी जरा बघूया. रसा उकळलेला वाटतो. हा बघा, छान रसा आपण उकळला आहे आपला. आता आपल्याला बोई मच्छी टाकायची त्याच्यात.
पुन्हा आपण मस्त उकाळा घेऊया, झाकण मारू. हे फक्त 5 मिनिटं उकाळा घेऊया. आपली रेसिपी झाली. तोपर्यंत आंबा कापून घेऊया. सोलून झालेला आहे. मी फक्त अर्धाच आंबा घेतला आहे, कारण आंबा आंबट आहे. हा अर्धा आंबा ठेवला, डाळी बी टाकायला उपयोगी येईल, त्यामुळे हा ठेवून दिला. तर चला आपण सुरुवात करूया भाजीला. चला आपण भाजी उघडून बघूया. बोई मच्छीची बघा, बोई मच्छीची भाजी. बोई मच्छी आणि खाऱ्या पाण्यातला आंबा कशी वाटते मंडळी बघा भाजी. आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून टाकूया. झाकण ठेवते. चला आता हे बघा, हे कोलंबट आहे. एवढंच आहे, 100 रुपयाचं एवढंसं आलं हो कोलंबट. मग जाऊ दे, आम्ही दोघी तिघीच आहेत ना, भरपूर झालं. तर तेल आपलं तापलेलं आहे. लसूण टाकते मी, टॅमॅटो टाकते, याच्यात थोडं मीठ टाकून घेऊ आपण. टॅमॅटो शिजला पाहिजे ना. खाऱ्यात कसा, खाऱ्या आंब्यात मीठ असते ना, म्हणून ते नाही टाकायचं. याच्यात मीठ टाकायचं. हिरवं वाटण, मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण. आपला टॅमॅटो पण नरम झाला आहे आणि लसूण पण झालेला आहे, वाटण पण झालेलं आहे. आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. हा आपला घरचा मसाला आहे. 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे आणि हळद. आता आपल्याला हा आंबा आधी शिजून घ्यायला लागेल. 1 उकाळा घ्यायचा आहे त्याला. कैरी याच्यात काहीच नाही मी टाकलं, नाही बटाट टाकलं, नाही शेंग टाकली, नाही वांगं टाकलं, फक्त आंबा आणि कोलंबट. त्याच्यात पाणी टाकूया. आता ह्याला पण छानसा 1 उकाळा घेऊया आणि मग कोलंबट टाकूया आपण. तोपर्यंत झाकण मारून ठेवूया. तर आपला आंबा शिजलाय का बघूया. काय आंबा पण शिजलाय आपला. हा बघा, साफ शिजलाय आंबा. आता आपल्याला त्याच्यात कोलंबट घालायचं आहे. आता एक छान 1 उकाळा घेऊन देऊ आणि मग कोथिंबीर टाकूया. फक्त 2 मिनिटं उकाळा घेऊ आपण. कोलंबट टाकलंय ना, म्हणून 2 मिनिटं फक्त. बघा आपलं कोलंबट आणि आंबा कसा वाटतो सांगा मंडळी. आता आपण त्याच्यात कोथिंबीर घालूया. हे बघा, आपलं कोलंबट आंबा झालेला आहे आणि छान कलर पण मस्त आला आहे. हे बघा, आहे ना. आणि आपली ही बोई मच्छी आणि खाऱ्या पाण्यातला आंबा. हा बघा कशी वाटते भाजी. ह्या भाज्या ना थंड झाल्या का खायला चांगल्या. तर मंडळी, ह्या दोन्ही रेसिपी माझ्या कशा वाटल्या तुम्ही करून पण बघा, खाऊन बघा आणि माझ्याकडे पण या खायला. तर माझ्या ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय.